डॉक्टर भागवत दराडे यांना प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न राज्यस्तरीय पुरस्कार. ॲक्युपंक्चर उपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची राज्यस्तरावर दखल, रुग्णसेवेचा गौरव. वंजारवाडी मनमाड येथील श्रद्धा पेन रिलीफ सेंटरचे संचालक डॉक्टर भागवत दराडे यांना ॲक्युपंक्चर उपचार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, रुग्णसेवेतील सातत्यपूर्ण योगदान आणि नैसर्गिक उपचार पद्धतीच्या प्रभावी प्रसाराबद्दल प्रतिष्ठेचा महा ॲक्युपंक्चर रत्न राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. दिनांक 19 जुलै 2026 रोजी संभाजीनगर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. डॉक्टर भागवत दराडे गेल्या 1.5 ते 2 दशकांपासून ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीद्वारे रुग्णसेवा करत आहेत. हजारो रुग्णांना विविध प्रकारच्या वेदनांपासून आराम मिळवून देण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या उपचारांमुळे अनेक रुग्णांना वेदनामुक्त जीवन जगण्यास मदत झाली असून त्यांच्या कार्याची राज्यभर दखल घेतली जात आहे. श्रद्धा पेन रिलीफ सेंटरमध्ये लकवा, गुडघेदुखी, पाठदुखी, मानदुखी, डोकेदुखी तसेच विविध प्रकारच्या जुनाट वेदनांवर ॲक्युपंक्चरद्वारे उपचार केले जातात. या उपचार पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारची औषधी किंवा इंजेक्शने न देता केवळ ॲक्युपंक्चर तंत्राच्या साहाय्याने वेदना कमी करण्याचा आणि रुग्णांना आराम मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. रुग्णांप्रती असलेले समर्पण, सेवाभावी वृत्ती, प्रभावी उपचार पद्धती आणि ॲक्युपंक्चर क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत डॉक्टर दराडे यांना महा ॲक्युपंक्चर रत्न राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल मनमाड शहरासह परिसरातून विविध सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉक्टर भागवत दराडे यांनी हा सन्मान आपल्या सर्व रुग्णांचा विश्वास, कुटुंबियांचे सहकार्य आणि समाजाच्या आशीर्वादाला समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अधिकाधिक रुग्णांना नैसर्गिक, सुरक्षित आणि प्रभावी ॲक्युपंक्चर उपचारांद्वारे दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. मी डॉक्टर भागवत दराडे गेल्या 15 ते 20 वर्षापासून ॲलोपॅथीमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतो. तो करत असतानाच मी ॲक्युपंक्चर ही हजारो वर्षापूर्वीची चीनची पद्धत मी अवलंबण्यास सुरुवात केली. मी ॲक्युपंक्चरमध्ये संभाजीनगर येथे डिप्लोमा करून ॲक्युपंक्चरचं नॉलेज घेतलं. तसेच ॲक्युपंक्चरची प्रॅक्टिस चालू केली आणि त्यामध्ये मी बऱ्याच आजारांवर अशा बारीक अशा सुया, ज्या इंजेक्शनपेक्षा सुद्धा बारीक असतात, अशा निर्जंतुक केलेल्या सुया शरीरातल्या विशिष्ट पॉईंटवर टोचून बऱ्याच आजारांवर ट्रीटमेंट केली आणि त्यात बऱ्याच पेशंटला माझ्या चांगल्या प्रकारे फरक पडला. म्हणजे त्यामध्ये पॅरालिसिस झालेले रुग्ण असतील, गुडघेदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, म्हणजे इतर बरेच आजारांमध्ये मी चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट केली. त्याची दखल घेऊनच आमच्या आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशनचे व्हाईस चेअरमन नितीन राजे पाटील यांनी त्याची दखल घेऊन मला हा महा ॲक्युपंक्चर पुरस्कार पाहण्यासाठी माझी निवड केली. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो. तर मी ॲक्युपंक्चरमध्ये जवळजवळ 25 ते 30 पेशंट रिकवर केलेले. त्यामध्ये बघा, मणक्याचे असतील, पॅरालिसिसचे असतील, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, या बऱ्याच म्हणजे पेन मॅनेजमेंट म्हणून मी बऱ्यापैकी काम केलेलं आहे. तर यामध्ये ॲक्युपंक्चरबद्दल सांगायचं झालं तर ही अगदी विना औषधी ट्रीटमेंट आहे. म्हणजे हा ॲलोपॅथीला पर्याय नाही, हा पूरक म्हणून ॲलोपॅथीला आपण हा वापर करत असतो आणि इमर्जन्सीला म्हटल्यावर शेवटी ॲलोपॅथीशिवाय पर्याय नाही. ॲक्युपंक्चरचे कसे साईड इफेक्ट्स नाही. महत्त्वाचं म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन द्यायचं नाही, त्यातून औषध द्यायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या गोळ्या, औषधं बिलकुल पेशंटला द्यायचे नाही. यात फक्त ॲक्युपंक्चरनेच पेशंटला ट्रीटमेंट करायची, बिलकुल नाही. यात म्हणजे हा तो गैरसमज आहे की रुग्णांना असं वाटतं की सुया बघितले की खूप दुखतात, काय होतं, असातला कुठलाही प्रकार नाही. काही रुग्णांना तर म्हणजे ते कळत सुद्धा नाही सुई टोचली की नाही टोचली. म्हणजे काहींना थोडंफार कळत असतं, पण शक्यतो त्याचा काही कुठलाही त्रास होत नाही. भागात राहायची सवय, जेणेकरून कसं झालं, पूर्वीपासून म्हणजे परिस्थिती नाजूक असल्यामुळे मी शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करू शकलो नाही. सुरुवातीला चालू करतानाच ग्रामीण भागात केला.
त्यामुळे मला ग्रामीण भागातच तिथनं सोडणं पण योग्य वाटत नाही आता. आणि व्यवस्थित प्रकारे चालू आहे, त्याच्यामुळं काय प्रश्नच येत नाही. तर माझा कसा मनमाडमध्ये क्लास आहे, माझी पत्नी तो क्लास चालवते, पण ती मॅनेजमेंट जे ते सर्व मला करावं लागतं. बाकी त्या क्लासेसला जो माझा सपोर्ट आहे त्याबद्दल मला हा कृतज्ञता पुरस्कार जाहीर झालेला आहे. तसं इथं काही जास्त इतर वेळ सकाळचा वेळ जो पूर्ण क्लिनिकला असतो, म्हणजे सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत क्लिनिकला असतो, दुपारी 2-3 तास क्लासवर असतो. इमर्जन्सीला शक्यतो आपण इमर्जन्सी पेशंटला पहिले कन्सल्टंटला दाखवल्याशिवाय आपण ॲक्युपंक्चर चालूच करत नाही. कन्सल्टंट म्हणजे MD मेडिसिन डॉक्टर जेव्हा ट्रीटमेंट करतील पूर्णपणे, पेशंट त्यातून रिकवर झाल्यानंतरच आपण ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट देतो. आज गुरुपौर्णिमेनिमित्ताने मी आपणास आईवडिलांचे स्मरण करून सांगू इच्छितो की कोणतेही आजार हा लपवू नका किंवा उपचार उशिरा करू नका. योग्य निदान, योग्य तज्ज्ञांचा सल्ला आणि निरोगी जीवनशैली यांना प्राधान्य द्या. ॲक्युपंक्चर हा योग्य रुग्णांमध्ये उपयुक्त पूरक उपचार पर्याय ठरू शकतो. गुरुपौर्णिमेच्या सर्वांना